नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबरला आहे दिवाळी आणि या दिवाळीची सुरुवात जी आहे ती आहे 9 नोव्हेंबरपासून. 9 नोव्हेंबरला आहे वसुबारस. या दिवशी वार आहे गुरुवार आणि वसुबारस आणि रमा एकादशी हे दोन्हीही तिथे एकत्र आल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वसुबारस हा दिवस दीपावलीच्या 2 दिवस अगोदर साजरा केला जातो. आणि बघा, वसुबारस ह्या दिवसाचं महत्त्व गायीच्या पूजेशी जोडले गेलेले आहे. दिवाळी या सणाची सुरुवात जी आहे ती मंगलमय आणि आनंददायी सणाने सुरुवात म्हणून या वसुबारस जी आहे तो सण साजरा केला जातो. या दिवशी बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची सुरुवात जी होते आणि पहिले दिवे हे वसुबारसच्या दिवसापासून लागले जातात. वसुबारस म्हणजे काय? वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस. त्याचबरोबर वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते, म्हणून या उत्सवाला वसुबारस म्हणून ओळखलं जातं. या दिवशी गायीसहित तिच्या वासराची पूजा केली जाते आणि असं म्हटलं जातं की जर आपण गायीसोबत तिच्या वासराची जर पूजा केली तर भरपूर कृषी उत्पादन व्हावे, मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख लाभावे, म्हणून या गायी आणि वासराची पूजा केली जाते. या दिवशी गायीची पूजा करून तिच्या पायांवरती पाणी टाकलं जातं, तिला हळदी कुंकू अक्षदा आहेत त्या अर्पण केल्या जातात. त्याचप्रमाणे वासराची सुद्धा पूजा केली जाते. तिच्या गायीला आणि वासराला ओवाळलं जातं, तिच्या अंगाला स्पर्श केला जातो. गाय आणि वासराला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर गायीला प्रदक्षिणा मारल्या जातात. अशी ही गाय वासराची पूजा या वसुबारसच्या दिवशी केली जाते. पहा, या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित असतो. त्याचप्रमाणे या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. एकादशी सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल, घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. पहा, ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट येत नाही, त्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. कारण तुळशीचं रोपटं हे आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जर असेल तर तिथलं पर्यावरण म्हणजे वातावरण हे शुद्ध करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा, त्याचप्रमाणे ध्यान आणि संरक्षणासाठी प्रोत्साहित देण्यासाठी या तुळशीच्या रोपाचं महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा, तुळस म्हणजे लक्ष्मी मातेचं रूप आहे. तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं असं सांगितलं जातं. ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं देखील मानलं जातं. आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप जर ठेवलं तर घरात सुख समृद्धी नांदते आणि आर्थिक संकटापासून दूर राहता येतं. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आता काय करायचं आहे तुम्हाला, गुरुवार आहे ना, सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळ केल्यानंतर तुमच्या घरातली सर्वप्रथम तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, दूध घ्यायचं आहे. आता एकादश आहे, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी हे अर्पण करत नाही, तुळशीला स्पर्शही करत नाही, तुळशीचे पानही आपल्याला तोडायचे नाही. फक्त उपाय करायचा आहे तोही आपल्याला तुळशीला स्पर्श न करता. तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे. हे दूध तुम्हाला त्या तुळशीच्या खोडांना म्हणजे मुळाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुळशीला तुम्हाला हात लावायचा नाही, अगदी लांबूनच तुम्हाला ते दूध तुळशीला अर्पण करायचं आहे. कारण या दिवशी माते तुळशीचं व्रत असतं, तिच्या व्रतामध्ये कुठलाही अडथळा आपल्याला आणायचा नाही, म्हणून तुळशीला स्पर्श हा करायचा नाही. यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आहे. आता ही हळद तुमच्या स्वयंपाकघरातली नसावी, जी तुम्ही पूजेमध्ये वापरता ती हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि चिमूटभर हळद तुम्हाला घेऊन काय करायचं आहे, तिच्या खोडाला तुम्हाला अर्पण करायचे आहे. यानंतर बघा, तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, पण हळदी कुंकू लावताना तुम्हाला तुळशीच्या झाडाला लावायचं नाही. जिथे तिथं वृंदावन असतं, कुंडीमध्ये लावलं असेल त्या कुंडीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत.
प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जर आपण तुळशीला गुरुवारी म्हणजे गुरुवार आहे, आता दिवशी एकादश पण आहे, खूप शुभ दिवस आहे, तुळशीला हळद आपण अर्पण केल्यामुळे आपल्या पैशांच्या अडचणी दूर होतात. आपलं एखादं कर्ज असेल त्या कर्जापासून आपली लवकरात लवकर मुक्ती होते. आपल्या घरावरती आर्थिक संकट येत नाही. अशा अनेक जे फायदे आहेत ना, हे तुळशीला हळद अर्पण केल्यामुळे होत असतात. त्याचप्रमाणे दूधसुद्धा आपण या दिवशी अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. घरामध्ये हसतखेळतं वातावरण राहतं. घरातले भांडणे, मतभेद, कलह यासारख्या गोष्टी या दूर होत असतात. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, तुळशीला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. सायंकाळी प्रदोष टाईम म्हणजे 6 वाजल्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावताना यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. म्हणजे 2 वातींची एक वात बनवायची. यानंतर बघा ती वात तुम्हाला लाल बनवायची आहे. थोडंसं कुंकू घ्या, कुंकू त्या वातीला लावा आणि ती वात लाल वात त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकून तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे. हा दिवा लावत असताना तुम्हाला त्या दिव्याला आसन द्यायचं आहे. एखादं रांगोळी काढा किंवा फुलांचं आसन द्या किंवा तुम्ही तांदळाचं सुद्धा आसन देऊ शकतात. तांदळाचं आसन दिलं तर अतिशय उत्तम. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. कारण बघा अंधारामध्ये जेव्हा आपण तुळशीपाशी दिवा लावतो तर त्या उजेडाने तिथे कीटक वगैरे येतात आणि तिथले ते धान्य खात जेव्हा असतात ना, तेव्हा सर्वात जास्त सुख तुम्हाला मिळत असतं. म्हणजे असं की त्या कीटकांचा आशीर्वाद तुम्हाला हा प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय या रमा एकादशी दिवशी, त्याचप्रमाणे वसुबारस आहे आणि गुरुवारसुद्धा आहे, अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक घरातल्या स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे. मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर सदस्यांनी केला तरीही चालेल. त्याचप्रमाणे सुतक असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा नाही. तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.